नमस्कार, AR@foodies to use on time यात आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत काजू कतली। तर चला करूया सुरुवात। तर त्यासाठी मी इथे 250 ग्राम काजू घेतलेला आहे। त्याला मिक्सर मध्ये आपल्याला व्यवस्थित त्याची पूड करून घ्यायची आहे। मला जर जाडसर वाटली पूड तर परत आणखी एकदा मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आणि अशी व्यवस्थित पूड बनवून याला आता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। तर चला बघूया। आता यात आपल्याला थोडं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी नाही येणार। तर हे थोडंच घालून करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर चला बघूया समोर। आता हे सगळे व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी 1 वाटी मिल्क पावडर टाकणार आहे। मी ही छोटी वाटी घेतलेली आहे। छोट्या वाटीने आपल्याला हे मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे यात। तुम्ही नाही घातलं तरी चालेल। जर तुम्हाला आवडत असेल टेस्ट मिल्क पावडरची तर त्यात नक्की घाला, छान टेस्ट येतो मिल्क पावडरची आणि त्यामुळे तुम्ही मिल्क पावडर थोडं घाला। याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि हो, इथेच मी थोडं दूध घातलेलं आहे। हे थोडं घट्ट झालं असल्यामुळे, कारण की मिल्क पावडर कोरडं असते आणि त्याच्यामुळे ते आणखी जे मिल्क पावडर टाकल्यामुळे ते घट्ट झालं। तर आता मी याला 2-3 चम्मच मी ते दूध घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे। आणि हो, मला याच्यात थोड्या मिल्क पावडरच्या गाठी झाल्या, त्याच्यामुळे मी याला मिक्सरला पण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता। याला आपल्याला एकदम पातळ पेस्ट बनवायची नाही, थोडी घट्टच बनवायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित होणार। तर काय होतं माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये घट्ट पेस्ट करायची म्हटलं तर मिक्सरचं भांडं जाम होतं, त्याच्यामुळे थोडं दूध घालून ते मिक्स करून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची। आता आपली ही पेस्ट व्यवस्थित तयार झाली आहे। तर आता आपण एका कढईमध्ये 2 चम्मच तूप घेतलेले आहे आणि त्यानंतर ते तूप थोडं व्यवस्थित गरम झालं, म्हणजे जास्त एकदम गरम पण नाही करायचं आहे, कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट केलेली ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। तर चला बघूया। हो, हे सगळं आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। एकदम गॅसचा फ्लेम करायचा नाही, हलकं असं आपल्याला गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण की ते आपल्याला जळायला नको, त्याच्यामुळे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचा कलर चेंज होतपर्यंत। तुम्ही बघू शकता हे आता सध्या चिकट आहे आणि जेव्हा आपण हे सारखं कंटिन्यू परतत असतो ना, त्याचा व्यवस्थित मस्त असा गोळा तयार होतो। तर याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात व्यवस्थित परतून घ्यायला। याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे, जो गोळा हाताला चिटकणार नाही अशा पद्धतीने, जेणेकरून हे थोडं तेल सोडतं तेव्हा आपल्याला ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता। आता मी इथे 2 चम्मच पिठी साखर घालून घेतलेली आहे, कारण मी अगोदरच यामध्ये छोट्या वाटीने मिल्क पावडर घातलेलं होतं, कारण की मिल्क पावडर हे गोड असते, त्याच्यामुळे याची चव ऑलरेडी गोड झालेली आहे। आणि जर तुम्हाला खूप गोड खायची सवय असेल किंवा गोड खूप आवडत असेल तर तुम्ही आणखी 1-2 चम्मच साखर वाढवू शकता। ते फक्त तुमच्या चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार असू शकते। आणि हो, हे साखर घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याला थोडंफार पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते पाणी सगळं आपल्याला आटवायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि हो, पिठासारखा झाला पाहिजे, बरोबर मळता आला पाहिजे असं गोळाच करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे चेक करायचं, जर हाताला चिटकत नसेल तर समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। कारण की काय होतं, जे हाताला जर चिटकलं तर हे जेव्हा आपण बनवू तेव्हा ते थोडं चिकट राहील,
त्याच्यामुळे अगोदर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याला लाटायसाठी घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मी हे व्यवस्थित मिक्स करत आहे आणि हो याचा गोळा झाला पाहिजे, जेणेकरून हे चारी बाजूने व्यवस्थित सुटल्या गेलं पाहिजे, कारण की हे मिल्क पावडर पण आहे यामध्ये आणि आपण काजू पण टाकलेले आहे। तर काजूचं कसं असतं थोडंफार तेल सोडतं, तुपाचं तेल सोडतं आणि मिल्क पावडरचं पण तुपाचं थोडंफार हे होतं, त्याच्यामुळे ते चिटकत नाही इकडे तिकडे। आणि हे होत आलं की सगळं व्यवस्थित मस्त असा गोळा तयार होतो। तुम्ही बघू शकाल की किती छान असा गोळा झालेला आहे। तर चला बघूया। छान असा आपला आता हा गोळा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि आपण चपातीचं किंवा चपातीचा गोळा जसा मळतो तसं त्याला थोडं हलकं मळून घ्यायचं आहे। आणि हो हे करत असताना आपल्याला बटर पेपरने सगळं करायचं, जेणेकरून आपल्या हाताला चटका पण बसणार नाही आणि आपले हात पण खराब होणार नाही। तर असं त्याच याने छोटासा असा गोळा करायचा आहे आणि दुसरा एक आणखी बटर पेपर ठेवून त्याला थापायचं आहे। तुम्ही थापू पण शकता किंवा मग सरळ लाटण्याने लाटू पण शकता। आपल्याला काय सरळ गोल एक चपाती बनवायची आहे आणि हो थिकनेस तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता, कोणी जास्त किंवा कमी पण ठेवू शकतात। मी मीडियम ठेवलेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुमच्या हिशोबाने अशी जाडसर ती चपाती लाटून घ्यायची आहे आणि मग त्याचे काप करायचे आहेत। तर चला बघूया। मी असे मीडियम आकाराचे असे काप करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपली काजू कतली तयार झालेली आहे। आणि हो हिला थोडं गार होऊ द्यायचं, त्याच्यानंतर मग मस्त खायला घ्यायची। माझ्याकडे सिल्वर पेपर नव्हता त्याच्यामुळे मी इथे टाकलेला नाही आहे। तर तुम्ही तुमच्याकडे सिल्वर पेपर असेल तर तुम्ही इथे याला लावून छान डेकोरेट करू शकता, कारण की मी संध्याकाळी बनवलं त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ नव्हता आणायला, त्याच्यामुळे याला मी सिल्वर पेपर लावलेला नाही आहे। तर चला आता आपली अशी छानशी बर्फी तयार झालेली आहे। चला या बरं। हो त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा आणि हो असेच व्हिडिओ बघत राहा आणि असेच सपोर्ट करत राहा। धन्यवाद। आणि हो फेसबुकवर असेल तर नक्की पेजला फॉलो करा। तर मग पट्ट या काजू कतली खायला आणि हो तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन। धन्यवाद।